नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण तांदळाचं पीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत। तुम्ही जे विकत पीठ आणतात तेच सेम पीठ तुम्ही घरी बनवू शकता। हे पीठ तुम्ही भाकरीसाठी वापरू शकता, मोदकासाठी वापरू शकता, घावणासाठी वापरू शकता आणि बऱ्याच रेसिपीसाठी तुम्ही हे तांदळाचं पीठ वापरू शकता। त्यासोबत पापडासाठीही तुम्ही हे पीठ वापरू शकता। तर चला मग सुरू करूया। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे जवळजवळ पाऊण किलो म्हणजे 250 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत आणि कोणतेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही। इथं मी जाडवाले जे तांदूळ येतात, मला तांदूळ हे 20 रुपये किलो भेटलेले आहेत। तर हे तांदूळ मी घेतलेले आहेत। जे स्वस्त तांदूळ आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही मोदकासाठी बनवणार असाल पीठ तर तेव्हा बासमती तांदळाचा वापर करावा, कारण बासमती तांदळामुळे आपल्या तांदळाची जी उकड करणार आहोत आपण त्याला खूप छान चव येते। तर आता हे तांदूळ जे आहे ते आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर 3 ते 4 पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। एकदम स्वच्छ पाणी निघत आहे याचं बघू शकताय तुम्ही। आणि याला मी जवळजवळ 4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे, जोपर्यंत त्याचं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत। आता या तांदळाला आपण ओव्हरनाईट म्हणजे 7 ते 8 तास असंच भिजत घालणार आहोत। तुम्ही झटपट पण बनवू शकता, पण ते पीठ जे आहे ते बारीक दळलं जात नाही, तर तुम्ही याला जास्त वेळ भिजत घाला, म्हणजे 7 ते 8 तास आपण याला भिजवणार आहोत। एक 7 ते 8 तासानंतर आपले जे तांदूळ आहे ते छान भिजलेले आहेत। मी याला रात्रभरासाठी ठेवलं होतं, तर ते याला आपण धुवून घेऊया आणि एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर इथे मी पातेलं घेतलंय आणि त्यावर एक चाळणी ठेवली आहे। आता त्यामध्ये आपण जे तांदूळ आहेत ते काढून घेऊया। हे पीठ खूप सोप्या पद्धतीने बनतं। जर तुम्ही लगेच तांदूळ धुवून लगेच तर ते दळले तर पीठ जे आहे ते एकदम बारीक दळलं जात नाही, थोडंसं रवाळ होतं। त्यामुळे अशा प्रकारे थोडा वेळ भिजू घातलं तर पीठ छान येतं आणि एकदम बारीकही होतं, त्याच्या भाकरी पण खूप छान येतात। तर ते हे मी चाळणीत काढून ठेवलेलं आहे। तर आता याला एक अर्धा तास असंच ठेवून देऊया साईडला। अर्धा तास झालेला आहे आणि आपले तांदूळ जे आहेत ते कोरडे झालेले नाही आहेत, पण थोडंसं पाणी त्यामधलं कमी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता यातलं खाली पाणी पण गळालेलं आहे। पण आपल्याला तांदळांना पूर्ण कोरडं करायचं नाही आहे, जरासे ओलसरच असू द्यायचे, त्यामुळेच मी चाळणीमध्येच ठेवलेले होते। आता या तांदळांना आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊया, दळून घेऊया। तर एक मिक्सरचं मोठं भांडं घेतले मी, त्यामध्ये आपले तांदूळ घालूया। थोडे थोडे तांदूळ घेऊन आपण याला वाटणार आहोत। ओलसर तांदळामुळेच आपलं जे पीठ आहे ते छान बारीक होतं। जर तुमचे तांदूळ सुकले तर पीठ जे आहे ते रवाळ होतं आणि एकदम बारीक वाटलं जात नाही। तर आता ओलसर तांदूळ आहेत आपले, तर त्याला मी थोडे थोडे घेऊन मिक्सरला बारीक करून घेते। हे बघा, आपले तांदूळ एकदम बारीक वाटलेले आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता आपण एकदम जी लहान छिद्राची चाळणी असते, हे बघा एकदम बारीक खोलची आहे, तुम्ही बघू शकताय, ती प्लेट मी यामध्ये ॲड केली आहे। आणि आता हे पीठ आपण चाळून घेऊया। या पिठापासून तुम्ही पापड बनवू शकता, मोदक बनवू शकता, त्यासोबत घावणासाठीही वापरू शकता, वड्यांसाठी बऱ्याच रेसिपीमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ लागतं, म्हणून ते आपण मार्केटमधून विकत आणतो। त्यापेक्षा तुम्ही हे घरी जर बनवून ठेवलं तर 2 ते 3 महिने या पिठाला काहीच होत नाही, खूप छान राहतं आणि स्वस्तातही होतं, झटपटही होतं। तर आपण याला छान चाळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती बारीक झालेलं आहे। तुम्ही जसं गिरणीवरून दळून आणता तसं एकदम बारीक पीठ होतं, कारण आपण तांदूळ जे आहेत ते ओलसर वाटून घेतलेले आहेत। आणि जे वर जी रवाळ राहिलेलं आहे ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि दुसऱ्या तांदळासोबत त्याला परत वाटून घ्यायचं आहे। आता यावरच दुसरे तांदूळ आपण ॲड करूया। ओल्या तांदळाच्या मॉइश्चरमुळे आपली जी बारीक कणी राहिली होती ती पण छान वाटली जाईल। आणि अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व पीठ वाटून घेऊया। हे बघा, सर्व पीठ मी वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती बारीक आहे, याचं टेक्स्चर पहा तुम्ही, एकदम बारीक पीठ आहे, रवाळ आहे। तर हे छान पीठ तयार आहे। आता या पिठाला आपण असंच प्लेटमध्ये
सुकण्यासाठी ठेवून द्यायचं, कारण यामध्ये खूप मॉइश्चर आहे आणि जर तुम्ही ते असंच डब्यामध्ये भरून ठेवलं तर लगेच खराब होतं ते. त्यामुळे याला पूर्ण सुकेपर्यंत आपण असंच हवेला ठेवणार आहोत. उन्हात ठेवायचं नाही आहे, फक्त हवेला ठेवायचं किंवा फॅनखाली पण ठेवू शकता एक 4 ते 5 तासासाठी. आणि यामधलं जे पूर्ण मॉइश्चर कमी झालं की तुम्ही हे एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं. आणि एअरटाईट डब्यामध्ये भरल्यानंतर हे पीठ जवळजवळ 2 ते 3 महिने खराब होत नाही. आणि तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप दिवस चालतं हे पीठ. नक्की करून बघा, खूप सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला जर माझी ही पद्धत आवडली तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजून माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील. आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. धन्यवाद.